मागच्या आठवडाभरापासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसानं प्रचंड नुकसान झालंय। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून लाखो हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। मराठवाड्यात पावसाचा कहर सुरू आहे, त्यामुळे आता शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडलाय। सविस्तर पाहूयात। मराठवाड्यात पावसाचा कहर, लाखो हेक्टर पिकांचं अतोनात नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। मराठवाड्यात सुरू असलेल्या जोरदार पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। 1 लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पिकं या पावसाच्या पाण्यानं अक्षरशः आडवी झाली आहे। काही ठिकाणी तर पिकं पिवळी पडली आहे, तर शेतांना देखील तळ्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। पावसाने जो थैमान घातलाय त्या थैमानामध्ये शेतकरी पूर्ण हातबल झालाय। पिकाची नुकसान एवढी झाली आहे, सरकी सोयाबीन याचं पूर्णतः पिकाचं नुकसान झालंय। पूर्ण शेतामध्ये पाणी साचलंय। हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्याचा हिरावलेला आहे। शासनाने याचं गांभीर्य राखून नाही का शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करावी। शेताचे नुकसान झालेले कापसाचे, तुरीचे, कापसाचे बोंडाळे सर काळे पडले आहे आणि पाऊस सर पाणी शेतात थांबलेलं आहे। भरपूर नुकसान झाले। शासनाने याच्यावर निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांना पैसे पाठवावे। शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। मागील अनेक वर्षांपासून घेतलेली पिकं आसमानी आणि सुलतानी संकटानं वाया गेलेली असताना शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। निवडणुकीमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी आश्वासनं मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी अपेक्षा होती। कर्जमाफी देखील होत नाहीये। मात्र या जोरदार पावसानं शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आहे। पावसानं 30 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये मोठी हानी झाली आहे। ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी पीक उभं केली होती, कमरेच्या वर छातीपर्यंत पीक आलेली होती बऱ्याच ठिकाणी। काल मका बघितला, कापूस बघितला, सोयाबीन बघितला, काही ठिकाणी अद्रक होती। मला असं वाटतं मोठं नुकसान शेतकऱ्याला झालं। मी आई भावनेला हीच प्रार्थना करेल, या बळीराजाचं नुकसान होऊ नये। वारंवार पडणाऱ्या पावसानं पिकांना फटका बसतोय। शेतकऱ्यांकडे या पिकांवरच जगण्याचं स्वप्न असतं, मात्र जोरदार पावसानं पिकांसोबतच स्वप्नही पाण्यात वाहून गेलंय। आज महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, तर सरकारकडून मदत मिळावी अशी अपेक्षा आता शेतकरी करतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।